आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत। गणेशोत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे। यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतोय ज्याचे नाव आहे हरित बप्पा फळीत बप्पा। म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेतोय। ती कार्यशाळा सावळाराम क्रीडा संकुलला होणार आहे 12 तारखेला। याच्यामध्ये जवळजवळ 70-80 शाळांचे 3,500 ते 4,000 विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश मूर्ती तिथे बनवून इको फ्रेंडली गणेश उत्सव कसे साजरा करता येईल याच्यावर आवाहनही करणार आहेत। म्हणून एक मोठा आपण कार्यक्रम घेतोय। याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना, डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आवाहन करतोय की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्थापना आपल्याकडे करावं। शक्य असेल तर 6 फुटाची आतली मूर्ती आपण घरी आणावा आणि त्याच्या विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा, जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया। त्याचबरोबर आपला आणखी एक आव्हान आहे कमिशनर म्हणून माझा की यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतोय। सध्या प्रत्येक शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला स्पर्धा, राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळे चालू आहे। विद्युत रोषणाई ठिकठिकाणी करण्यात येत आहे। सायकल रॅलीचाही आयोजन करण्यात येणार आहे। म्हणून आपण 15 ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा फडकवण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया। आज हे दोनच विषय घेऊन मी आपल्याला आवाहन करतोय, जेणेकरून पुढचे जे सण आहेत ते आपण सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक आपण साजरा करूया।